हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना आपण मस्त धाब्यावरती मिळते तशीच किंवा हॉटेलमध्ये मिळते सेम त्याच चवीची ढोबळी मिरचीची भाजी कशा पद्धतीने बनवायची हे पाहणार आहोत। तर नेहमीची तीच पातळ भाजी किंवा सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा ही भाजी ट्राय करा। एका चपातीच्या ऐवजी तुम्ही 2 चपाती नक्कीच खाल हे मी 100% सांगते। तर ही भाजी कशा पद्धतीने बनवायची हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर भाजी बनवण्यासाठी मी या इथे 3 मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहे। जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची असेल तर तुम्ही या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकता। तर मिरचीमध्ये असणाऱ्या या ज्या बिया आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायच्या आहेत। या बियांमुळे आपली जी भाजी आहे ती कडवट लागू शकते, त्यामुळे या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि या मिरच्याही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण यावरती रासायनिक औषधांचा वापर होतो। त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसूनच या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि खूप बारीक न चिरता अशा पद्धतीने मोठे मोठे त्याचे जे काप आहेत ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। तर या इथे मी 3ही मिरच्या अगदी मोठ्या मोठ्या चिरलेल्या आहेत, त्या एका प्लेटमध्ये मी काढून घेते। जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही थोड्या लांबसर अशा फोडी करू शकता। त्यानंतर मी 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। तर 1 टोमॅटो ग्रेव्हीसाठी आणि दुसरा टोमॅटो या इथे मी मोठा असा चिरून घेणार आहे। तर कांद्याची साल वगैरे काढून त्याची जी लेयर्स आहेत त्या मी रिकाम्या करून घेते, कारण मी हा कांदा असा मोठा चिरून घेणार आहे, त्यासाठी मी कांदा सेपरेट करून घेते। तर तो कांदा मी अशा पद्धतीने ढोबळी मिरची सारखा मोठा असा कट करून घेतलेला आहे। तर दुसरा जो उरलेला कांदा आहे तो आपण ग्रेव्हीसाठी उभा आणि लांबडा कट करून घेणार आहोत। ढोबळी मिरची आणि कांदा आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत उरलेला जो दुसरा कांदा होता तो मी ग्रेव्हीसाठी अशा पद्धतीने उभा आणि लांबडा कट करून घेते। याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत। तर 1 कांदा आणि 1 टोमॅटो याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। तर कांदा कट करून झाल्यानंतर मी टोमॅटोही सेम त्याच मेथडने कट करून घेतला। कांदा आणि टोमॅटो कट करून झाल्यानंतर आपण दह्याचा एक मसाला बनवूयात। तर 2 ते 3 चमचे या इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे। तर त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद, थोडीफार धनेपूड टाकून मस्त असं हे जे मसाला आहे तो फेटून हलवून घ्यायचा आहे। त्यामध्ये कसल्याच लम्स किंवा गुठळ्या ठेवायच्या नाहीत। या इथे जे दही आहे ते आपल्याला फ्रेश असं वापरायचं आहे। जर दही आंबट असेल तर आपली भाजी आंबट होऊ शकते आणि पटकन खराब होऊ शकते। त्यानंतर फ्लेवरसाठी यामध्ये मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे। कसुरी मेथीमुळे खूप छान फ्लेवर येतो कोणत्याही भाजीला। धाबा स्टाईल भाज्या बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने दह्याचा वापर या इथे करायचा आहे। एका कढईमध्ये मी थोडं 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि या कढईमध्ये आपण सिमला मिरची आणि कांदा जो उभा असा कट करून घेतलेला तो 70 ते 80% अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा आणि ढोबळी मिरची इतपत भाजायचा आहे तो शिजलाही जावा आणि त्यामध्ये क्रंचही कायम राहावा, अशा पद्धतीने आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। तर शिमला मिरची आणि कांदा या इथे मी 2 ते 3 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेते। ते ढोबळी मिरची आणि कांदा कितपत भाजायचा हे मी तुम्हाला सांगते। कांदा हा पूर्ण ट्रान्सपरंट झाला पाहिजे आणि ढोबळी मिरचीवरती पांढरे असे चट्टे यायला हवेत, जेणेकरून ग्रेव्हीमध्ये ढोबळी मिरची आणि कांदा पटकन शिजेल आणि त्यांच्यामध्ये असणारा जो क्रंच आहे तोही कायम राहील। यासाठी आपल्याला अगदी पेशन्स ठेवून लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटे तरी कांदा आणि ढोबळी मिरची भाजून घ्यायची आहेत। कांदा पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला आणि ढोबळी मिरचीवरती स्पॉट पडले की मी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये त्यांना काढून घेते। त्यानंतर सेम त्याच पॅनमध्ये मी थोडंफार तेल ॲड करून यामध्ये ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटो, आलं लसूण आपल्याला या इथे भाजून घ्यायचं आहे। तर ग्रेव्ही आपल्याला किती प्रमाणामध्ये करायची आहे याच्यावरती कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण ठरवायचं आहे। तर मी या इथे 1 कांदा आणि 1 टोमॅटो, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा या इथे यूज केलेला आहे। तर आपल्याला कांदा पूर्णपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचा आहे आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत फक्त भाजून घ्यायचं आहे।
तर एखादा मिनिटामध्ये आपल्या लो टू मीडियम फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरतीही तुम्ही हा जो कांदा टोमॅटो आहे तो भाजू शकता। तर कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पूर्णपणे मऊसर असं शिजलं गेलं आहे, तर त्यांची स्मूथ अशी पेस्ट आपण मिक्सरमधून करून घेऊयात। पेस्ट तयार झाल्यानंतर या इथे सेम त्याच पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल परत घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आपला बेसिक तडका सुरुवातीला तयार करून घेऊया। तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि 1 तमालपत्री या इथे मी टाकलेली आहे। तमालपत्रीचा फ्लेवर छान उतरतो भाजीमध्ये, म्हणून आपल्याला तमालपत्री ही वापरायची आहे। मसाले सर्व तडतडले किंवा फुलले की यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट यामध्ये ॲड करूयात। तर तेलाचे शिंतोडे उडू शकतात, अगदी सावधगिरीने आपल्याला मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर मसाल्यामध्ये असणारा जो मॉइश्चर आहे किंवा जे पाणी आहे ते पूर्णपणे कमी झालं की यामध्ये आपला जो दह्याचा मसाला आपण बनवला होता तो मसाला यामध्ये ॲड करायचा आहे। दह्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी आणि मसाल्यामध्ये असणारं जे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। आपलं जे दही आहे ते दही फुटू नये किंवा आपली भाजी पटकन खराब होऊ नये म्हणून या इथे मी 1 चमचा बेसन पीठ वापरलेलं आहे। बेसन पिठामुळे आपल्या भाजीला छान कन्सिस्टन्सी येते आणि टेस्टही छान लागते। सर्व मसाले छान भाजून झाले की यामध्ये फ्राय केलेली शिमला मिरची आणि कांदा ॲड करायचा आहे। तर छान ढाब्यासारखी ही भाजी तयार होते। या भाजीला स्पेसिफिक असं काही नाव नाही, पण खूप छान भाजी ही लागते। कांदा आणि ढोबळी मिरची अगदी क्रंची असे या भाजीत राहायला हवेत। जर खूप जास्त शिजवले किंवा ते ओव्हरकुक झाले तर त्यांची टेस्ट थोडीफार बिघडते, म्हणून आपल्याला कांदा आणि ढोबळी मिरची थोडीफार क्रंचीच या भाजीमध्ये ठेवायची आहे। जर तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी खूप पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही एक्स्ट्राचं पाणीही ॲड करू शकता। त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करूयात। तर अर्धा चमचा गरम मसाला मी ॲड केला आणि चवीनुसार लाल तिखट ॲड केलं। हे जे तिखट आहे ते चवीला कमी तिखट आहे आणि दिसायला खूप लाल असं आहे। तर चवीनुसार मीठ ॲड केलं। दह्यामध्ये आपण मीठ, मसाला आणि तिखट ॲड केलेलं, म्हणून या इथे अगदी काळजीनुसार आणि चवीनुसार या इथे मीठ, तिखट आणि मसाला आपल्याला ॲड करायचा आहे। त्यानंतर मी थोडंफार पाणी ॲड करून आपल्या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घेते आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही जी भाजी आहे ते 5 ते 6 मिनिटांसाठी अगदी वाफवून घ्यायची आहे। ढोबळी मिरची आणि आपला जो कांदा आहे तो ओव्हरकुक करायचा नाही। जर तुमचं दही खूप आंबट असेल तर यामध्ये आपण चिमूटभर साखर ॲड करू शकतो, जेणेकरून आपली भाजी छान चवीला लागेल, आंबट लागणार नाही, टेस्ट मेंटेन होईल आणि खूप छान ढाब्यासारखी भाजी ही लागेल। तर या इथे तुम्ही पाहू शकता आपली ही जी ढोबळी मिरची आहे ती ओव्हरकुक झालेली नाही, ती 70 ते 80% शिजली गेली आहे आणि त्याच्यामधला जो क्रंच आहे तो कायम राहिलेला आहे। तर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट करू शकता। तर भाजीची ही जी कन्सिस्टन्सी आहे ती एवढीच मला हवी आहे। जर तुम्हाला यामध्ये एक्स्ट्राचं तेल हवं असेल तर तुम्ही तुपाचा तडका लसूण ॲड करून यावरती देऊ शकता। त्यानंतर मी भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर भाजीवरती ॲड केली। मस्त धाब्यासारख्या चवीची ही भाजी तयार झालेली आहे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये अशी भाजी ट्राय केली तर 1 चपातीऐवजी तुम्ही 2 चपाती नक्की खाल, हे मी तुम्हाला 100% सांगते। तर एका पॉटमध्ये भाजी काढून घेऊयात। तर घरी पाहुणे येणार असतील तर आणि तुम्हाला नवीन काय ट्राय करायचं असेल तर साधी, सोपी आणि एकदम चटपटीत अशी ही जी भाजी आहे ती एकदा ट्राय करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।